पहिला चेंडू इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच चेंडू इथे मात्र रनआउटची संधी आणि इथं पहिली धाव निघते ती जोगव संघाची. 1 ने धावसंख्या तर श्री गणेश होतोय पहिल्या चेंडूवर 1 धाव. आणि मात्र आता स्ट्राईकवर जाईल तो फलंदाज किशोर. दुसरा चेंडू ऑन द स्ट्राईक किशोर. इथं फुल टॉस चेंडू आणि इथं फुल टॉस चेंडूला बाहेर पाठवून देते सीमा रेखाचे आणि इथं पंचांचा इशारा देते 6 धावांचा षटकार. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार मारतो तो बॅट्समन किशोर आणि धावसंख्या होते 2 चेंडूनंतर 7 धावा. तिसरा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील आणि इथे मात्र चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू जोरकस अपील होते, परंतु अपील फेटाळताना पंच आणि चेंडू जाते निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यावेळी फलंदाज होते बाद. पहिला झटका बसतोय तो जोगव संघाला. इथे मात्र षटकार मारलेल्या बॅट्समॅनला बाद करतोय आणि कमबॅक करून देतो तो एकविरा बेलापूर या संघाचा गोलंदाज शरद. आणि धावसंख्या होतं ते 4 चेंडू नंतर 7 धावा. पहिला षटक संपते पॉवर प्लेचा चांगला षटक हाताळला तो गोलंदाज शरद यांनी आणि धावसंख्या झाली ती 1 षटका अखेरीस 7 धावा. तर पंचांना विनंती आहे की थोडा सामना स्पीड अप करायचा आहे. तर दुसरा षटक पॉवर प्लेचा घेऊन येतोय तो आतिश. ऑन द स्ट्राईक मयूर भोईर. इथे मात्र चेंडू हवेत आणि झेलची शक्यता आणि इथे मात्र झेल निसटतोय आणि निसटतोय तर कुठल्या बॅट्समनचा तर मयूर भोईरचा. एक डेंजरस बॅट्समन कॅच सोडल्यानंतर खूपच डेंजर ठरू शकतो तो मयूर भोईर. चांगला बॉल पाहायला मिळाला होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही गोलंदाज आतिश याला आणि 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 8 धावा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. मंथन पाटील टू द पवेलियन.
मंथन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सुशील जतीन. ऑन द स्ट्राईक जतीन पाटील. पहिला चेंडू चांगला चेंडू आणि तितका चांगला फटका, परंतु चेंडू जाते इथे सीधा घोषित क्षेत्रात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तितकाच चांगला फटका आणि चेंडू जातोय सीधा सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला जतीन पाटील यांच्या बॅटीतून. आणि इथे मात्र काहीसा हल्ला चढवतोय तो गोलंदाज आतिशवर. धावसंख्या 6 ने उचली मारते. धावसंख्या होते ती 15. पाच चेंडू या षटकातील टाकले. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातो निर्धाव. पंच 22 आहे. इथे मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते ती जुगाव संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव आणि दुसरा षटक देखील संपतोय. 2 षटका अखेरीच धावसंख्या आहे जोगाव संघाची 16 धावा. इथे मात्र पहिला चेंडू फेस करत असताना तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर येतो चौका. जीवनदान भेटल्यानंतर मयूर भोईरच्या बॅटीतून निघतो हा पहिला चौकार. इथे मात्र जोरकस अपील होती, परंतु इथं पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. तर इथं कुठल्याही प्रकारचे रन नाहीये. धावसंख्या स्थिर. निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. इथे मात्र एक धाव धावून काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील होताना दिसत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21 धावा.
अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक. 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक धावून काढलेले. दुसरे धावाचा देखील प्रयत्न इथं होताना दिसत आहे आणि थोडीशी मिसफिल्ड झाली. त्यानंतर 2 धावा देखील यशस्वीरित्याने पार पाडलेले आहेत. तर धावसंख्या 2 ने उचली मारते. धावसंख्या होते ती 23. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. चांगला षटक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आपल्याला. शरद यांच्या माध्यमातून धावसंख्या राहते स्थिर. स्थगित धावसंख्या झाली ती 3 षटक 23 धावा. इथे मात्र चौथा षटक घेऊन येते अन्नू. ऑन द स्ट्राइक मयूर भोईर. इथे मात्र पहिला चेंडू मारलाय परंतु सीधा देतो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव धावून काढलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील होताना दिसत नाही आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24. इथे मात्र दीपेश दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. धन्यवाद प्रणित जोशी. एक चांगला आवाज, शिरवणे गावचा एक उभारता सितारा कॉमेंट्री क्षेत्रामध्ये, त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद म्हणतो. धावसंख्या 25. इथून पुढे मात्र चांगला बॉल रिलीज केलाय. पंचांची भूमिका आपण पाहतोय. जबरदस्त पंचगिरी तानाजी काका भोईर यांच्या माध्यमातून आणि एक चांगला चेंडू रिलीज केलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चौथा षटक हाताळताना इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण. इथं मात्र थ्रो पण अचूक थ्रो, जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र विकेटची पतवून ते रनआउटच्या स्वरूपामध्ये. जतीन बॅक टू द डगआउट. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात आणि चौथा षटक मात्र मार्गस्थ असताना एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील कारण की शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकातील अजूनही 5 ओव्हरचे, सॉरी माफ करा, चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते इन ॲक्शन मध्ये विनीत भोईर. जोगाव संघाकडनं विनीत भोईर येतोय फलंदाजी मार्कवरती. इथं गोलंदाजीचा विचार केला तर बेलापूर संघाची एक तगडी गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजीच्या जोरावरती मात्र चांगली. इथं मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉलरचा जर विचार केला आपण तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकतोय आणि व्यवस्थितपणे हाताळतोय. टप्प्यावरती बॉल टाकला जातोय आणि रिलीज करत असताना मात्र डॉट चेंडूची देखील सांगता केली जाते. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी मात्र गोलंदाज अनु. इथून पुढे मात्र काहीसा बाहेरचा चेंडू आणि इथं मात्र पंच तानाजी काका भोईर यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येताना चांगली पंचगिरीच्या मात्र पाहतो त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण स्क्वेअर लेगचा अंपायरचा जर विचार केला तर जितेश पाटील देखील तिथे उपस्थित आहे.
आणि जर गोलंदाजीचा विचार केला तर अन्नू यांची चांगली गोलंदाजी सातत्याने पाहतोय आपण. निर्धाव चेंडू टाकत होते परंतु एखादा वाईट पडल्यानंतर मात्र धावसंख्या वाढेल जरूर. इथून पुढे मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अचूक टप्पा आणि जबरदस्त स्पेस याच्या जोरावरती मात्र बॅक टू बॅक मात्र निर्धाव चेंडू मध्ये टाकताना मात्र कुठेतरी सफल होतोय गोलंदाज अन्नू. आणि पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवले जुगाव संघाला. जुगाव संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे परंतु त्यांना देखील रोखून ठेवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरतात गोलंदाज बेलापूर संघाचे. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने. इथं मात्र टाकलेला चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी मात्र उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक सज्ज. वाढ कॅच, काय कॅच पकडले यार, अप्रतिम कॅच. एका हातामध्ये कॅचचं जजमेंट थोडंसं चुकलं होतं, थोडंसं पुढे निघून गेला होता परंतु पाठीमागे हात केला आणि त्या हातामध्ये कॅच विसावली गेली आणि अफलातून कॅच. नक्कीच क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही कॅच देखील आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला भेटेलच कारण की एवढी सुपर आणि जबरदस्त कॅच मात्र क्षेत्ररक्षक नितीश पाटीलच्या माध्यमातून हे जे क्षेत्ररक्षण केलं गेलंय एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि झेल बाद मात्र इथं विकेटची पतन होते. एक मोठा मासा मात्र गळाला लागलेला आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झालेला आहे. पाणी पाणी पाठवायचंय जयेश. षटक क्रमांक 4 समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल संदीप म्हात्रे. बेलापूर संघाचा विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक त्यांच्याकडे देखील आहे आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी मात्र सातत्याने केली जाते बेलापूर संघाकडनं. त्याच जोडीला मात्र फलंदाजीचा विचार केला तेवढीशी चांगली फलंदाजी मात्र साजेशी फलंदाजी जुगाव संघ करताना आपण पाहत नाही आहोत कारण की जर जुगावचा विचार केला तर मोठे मोठे फलंदाज त्यांच्या देखील जवळ आहेत परंतु आज मात्र कुठेतरी बेलापूर संघ थोडासा गोलंदाजी चांगली करतोय आणि गोलंदाजीच्या जोरावरती मात्र रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय कारण 4 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये तब्बल 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र 5वा षटक हाताळण्यासाठी संदीप म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर स्ट्राईकला विनीत भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुशील. इथून पुढे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. या 6 चेंडूमध्ये मोठीत मोठी धावसंख्या उभारावी लागेल जुगाव संघाला. एकंदरीत जर विचार केला आपण तर आई गावदेवी शिरवले चषक 2025 मध्ये आपण हे सामने पाहतोय आणि जुगाव वर्सेस बेलापूर हा सामना रंगताना दिसतो. चांगल्या पद्धतीने सामना. आता मात्र मोठा फटका मारलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथं येईल आणि क्षेत्ररक्षकांनी मात्र कुठलीही चूक न करता मात्र इथं झेल बाद झालेला आहे आणि इथं विकेटची पतन झालेले आहे. संदीप म्हात्रे एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स त्यांच्या खांद्यावरती देखील आहे आणि तो एक्सपिरियन्स कुठेतरी वापरला जातोय. त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती मात्र पहिल्या चेंडूमध्ये बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि विनीत बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज पियुष पाटील. विनीतकडे मोठी क्षमता होती परंतु संदीप हा चलक गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, जुना जाणता गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे कुठे टप्पा टाकायचा आहे, कुठल्या टप्प्यावरती कुठे फटका जाईल आणि तशा पद्धतीची गोलंदाजी केली आणि त्या पद्धतीनं मात्र विकेटची पतन केली आणि विकेट मात्र डगआउटच्या दिशेने जातोय विनीत. नवीन फलंदाज पियुष पाटील मैदानामध्ये दाखल होते. पाहूया काय करतोय संघासाठी कारण या 5 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके इथून पुढे खेळावे लागतील, मोठे फटके जमवावे लागतील. त्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल आणि त्या पद्धतीने स्कोर एक सेट करावा लागेल. गोलंदाजांसाठी देखील धावसंख्या असणे खूप गरजेचे आहे. मला माहिती आहे, कल्पना आहे, या ग्राउंडवरती लोएस्ट स्कोर देखील डिफेंड केला जातो परंतु ती क्षमता असावी लागते, ती क्षमता दाखवावी लागेल आणि त्या क्षमतेचा उपयोग नक्की जुगाव संघ करतोय की बेलापूर संघ करतोय येणाऱ्या काहीच कालावधीमध्ये आपल्याला समजून येईलच. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संदीप. आता मात्र टाकलेला चेंडू काहीसा हलक्या पद्धतीने खेळून काढला आणि इथं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो परंतु एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन 27-27. इथून पुढे मात्र चांगला फटका मारला पण क्षेत्ररक्षक सज्ज येईल मात्र इथं मिस स्पीड आणि मिस स्पीड म्हणजे दरम्यामध्ये मात्र
दुसरा क्षेत्ररक्षणाचं लक्षच नाही बॉलावरती आणि बॉल सरळ फरार होईल, सीमारेषा पार येतोय हा खणखणीत चौकार. जू गावाला ज्या चौकाराची गरज होती तो चौकार ठोकण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज सुशील. अतिशय जबरदस्त देखील शॉट, कॅच होती, कॅच मिस झाली. मिस झाल्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक पुढे सरसवला. पुढे सरसवत असताना त्याला बॉल पाठीमाग ग्राउंडच्या आतमध्ये हे दिसले नाही, त्याने बॉल फरार झाला सरळ सीमारेषा पार. आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसते. इथून पुढे फटके मारावे लागतील चांगले. आता मात्र टाकलेला चेंडू, चांगला चेंडू आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटची पतन होते. विकेट मात्र जाते तंबूच्या आश्रयाला. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता, अशा उमेद अपेक्षा जाग्या केल्या होत्या जुगाव संघाच्या, तो फलंदाज मात्र जातो डगआउटच्या दिशेने. सुशील, नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये भावेश भोईर. आता मात्र धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 31 रन. 6 विकेटच्या नुकसान आतापर्यंत जुगाव संघाला झाले आणि 31 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून पुढे मात्र संदीप दाखवतो एक्सपिरियन्स. एक मोठा फटका जरूर आला होता. इथून पुढे मात्र चक्कावलंय, बीट केलंय, पंचांकडे दाद मागितले परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. आणि मात्र नॉटआउटचा इशारा येतोय पंचांकडनं. चांगली गोलंदाजी, वड टप्पा, काय टप्पा टाकला जातोय, अक्षरशः जबरदस्त टप्पा टाकल्यानंतर तो बॉल आतमध्ये फिरवला जातोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. हा एक्सपिरियन्स आहे आणि संदीप मात्र जरूर एक्सपिरियन्स दाखवतोय. आणि बेलापूर संघ सातत्याने एक्सपिरियन्स प्लेअर खेळवत आलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते खेळवतात आणि कुठेतरी एक्सपिरियन्स प्लेअरची जोड युवकांना असणे खूप गरजेचे आहे. आणि तशाच पद्धतीचा संघ मात्र बेलापूर संघ पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी, इथून पुढे मात्र येतोय मोठा फटका, दाखवतोय आसमानी टोला, येतोय हाय अँड हँडसम षटकार. चला, पहिल्या इनिंगचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या खेळच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला आपण तर तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि बेलापूर संघापुढे 38 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. एकंदरीत शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि ते षटकाराने मात्र कुठेतरी स्कोअरबोर्ड थोडासा पुढे गेला आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. पाहूया बेलापूर संघ तो कशा पद्धतीनं काढतोय आणि कशा पद्धतीने जुगाव संघ डिफेंड करतोय. येणाऱ्या काहीच थोड्याच कालावधीमध्ये आपल्यापर्यंत ते प्रात्यक्षिक दाखवतीलच. तोपर्यंत आपण पाहतोय गावदेवी चषक 2025 शिरवणेगाव आयोजित भव्य दिव्य ओवरम क्रिकेट स्पर्धा. आणि ही स्पर्धा रंगत असताना मात्र आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये मात्र गावदेवी शिरवणे संघ मात्र चांगली कामगिरी करून मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. 2 सामने बॅक टू बॅक जिंकल्यानंतर मात्र पुढच्या राऊंडमध्ये मात्र त्यांनी प्रवेश केलाय. आता मात्र आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये कुठला संघ प्रवेश करेल ते पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. पाहूया, काही थोड्याच वेळामध्ये ते देखील चित्र क्लिअर होईल. चला, बेलापूर संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. 38 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय आणि
38 म्हणजे 30 चेंडू आणि 38 धावा. चला जुगाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एका साईडला आपण पाहू शकतो बेलापूर संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चेतन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे. अर्थातच संदीप म्हात्रेचा विचार केला तर शेवटची षटक त्याने हाताळला होता तोच संदीप म्हात्रे मात्र सलामीचीसाठी इथं सज्ज झालेले आहेत. चेतन स्ट्रायकर एंडला संदीप जातोय, नॉन स्ट्रायकर एंडला चेतन थांबतोय. 38 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. 30 चेंडू आणि 38 धावा. येणाऱ्या या 5 षटकामध्ये पाहूया काय घडतंय या शिरवण्याच्या मैदानामध्ये. गावदेवी चषक 2025 मध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या मॅचेस. चला नेक्स्ट मॅच साठी ट्रॉम्बे संघ आपण देखील रेडी राहायचंय. लगेचच सामना खेळवला जाईल तो. त्यानंतर मात्र क्वालिफायर राऊंडचा सामना, सेमीफायनलचा सामना सेमीफायनलचा सामना देखील आजच खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर मात्र ट्रॉम्बे संघ आपण देखील रेडी राहायचं. या दोन्ही संघांमधून जो संघ जिंकेल तो संघ आपल्यासोबत मात्र आमने सामने 2 हात करण्यासाठी तयार असेल. चला सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एका साईडला आपण पाहतोय संदीप म्हात्रेला आणि एका साईडला पाहतोय आपण चेतन म्हात्रे. चला स्ट्रायकर एंड मात्र चेतन म्हात्रे जातोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र संदीप म्हात्रे थांबतोय. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज, पहिला गोलंदाज येतोय सुशील. सुशीलला म्हटलं चांगली कामगिरी दाखवावी लागेल कारण बॅटिंग करत असताना कुठेतरी धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये थोडा यशस्वी झाला नाही, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. चला पहिला चेंडू सुशील, सामना करेल चेतन. पाहूया पहिला चेंडू काय घडतंय. पहिला चेंडू टाकतो सज्ज. इथून पुढे पहिला चेंडू रिलीज केल्यानंतर पंचांकडनं इशारा होतो वाईट चेंडूचा. मात्र हा चेंडू वाईट चेंडू घोषित करण्यात येतो आणि 1 धाव मात्र श्री गणेशा होते मात्र बेलापूर संघाचा आणि 1 धावाने मात्र खातं खोललं जाते. चेतन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे पाहूया काय कामगिरी करतोय. 38 धावांचा टार्गेट गोलंदाजीच्या मोहल्यावरती सुशील. आता मात्र पहिला चेंडू मात्र उडवलाय. जबरदस्त शॉट येतोय. हा हाय अँड हँडसम षटकार 6 धावांसाठी. मनसोबे साफ केले जातात. पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवून दिली जाते दिशा आणि दशा मॅचची. कारण की 38 धावांचा टार्गेट जरी असला, छोटा टार्गेट जरी असला तरी कुठेही फलंदाज मात्र थांबून खेळण्याचा मूडमध्ये दिसत नाही. मोठे फटके स्टार्ट केलेले आहेत आणि या षटकाराने मात्र 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एकच चेंडू आतापर्यंत रिलीज केला गेला सुशीलकडनं. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल. या ग्राउंडवरती या धावा डिपेंड करू शकतो कारण की या अगोदर देखील असे कारनामे या मैदानावरती झालेले आहेत. आता मात्र चांगला चेंडू, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र शोधून काढलाय कारण की त्याला माहिती आहे कमबॅक करायचा आहे. इथून पुढे जुगाव संघ जर डॉट चेंडू जेवढे टाकेल आणि विकेट्स जेवढ्या काढतील तेवढा कमबॅक करण्याचा चान्स मात्र जुगाव संघाकडे देखील असेल. परंतु एखादा मोठा फटका मात्र मनसोबे पूर्णपणे उधळून देऊ शकतो बेलापूर संघ. कारण की बेलापूर संघाचा विचार केला तर चेतन सारखा एक धाकड फलंदाज ज्यांनी आत्ताच षटकार मारला, एक चांगली फलंदाजी मात्र बेलापूर संघाकडे देखील आपण पाहतोय. संदीप सारखा एक चांगला इनफॉर्म असलेला फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. म्हणजे चांगली फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ बेलापूर संघ, तेवढीच चांगली गोलंदाजी मात्र जुगाव संघ. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय मात्र सरळ डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकच धाव मात्र घोषांकित
एरियामध्ये गेल्यानंतर मात्र एकच धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्या सुशीलकडनं. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. इथून पुढे चांगला फटका खेळून काढलाय. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र पहिला षटक चालू असताना मात्र पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातो बेलापूर संघाला चेतन. कारण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत आणि पहिला षटक मात्र प्रगतीपथावरती असताना. इथून पुढे मात्र सरळ डिक्लेअर झोन मध्ये मात्र ढकलून दिल्या चेंडू. एकच धाव मात्र इथं भेटेल. एका धावेने मात्र धावसंख्या 13. पहिला षटक प्रगतीपथावरती असताना मात्र 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पण चेतनचा विचार केला तर व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे जो स्कोर आपल्याला 38 धावांचा शेवटचा चेंडू बॉल. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. इथून पुढे मात्र टाकलेला चेंडू आणि मात्र जिथं कमबॅक करून द्यायचं होतं सुशीलला तो शेवटच्या चेंडूवरती मात्र येतो विकेट. चेतन सारखा मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला दिसेल आणि 13 धावफलकावरती पहिली विकेट. पहिला विकेटचा हादरा मात्र बेलापूर संघाला लागला जातोय. LBWच्या स्वरूपाने मात्र पायचितच्या स्वरूपाने मात्र विकेटची पतन होते. वडक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि चक्कावलं पूर्णपणे बीट केलं आणि सरळ एष्ट्यांच्या मध्ये मात्र पकडलं गेलं चेतनला आणि इथं मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 1 मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय चेतन. बॅक टू द पवेलियन. सिद्धू टोळे नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय मंथन पाटील. तेरा धावफलकावरती धावसंख्या होते 13. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा तब्बल ठोकून काढलेल्या आहेत. 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल बेलापूर संघाला. इथून पुढे मात्र मंथनला जर कमबॅक करावा लागेल, मंथनला विकेट्स काढावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील. जुगाव संघाला कमबॅक करायचं असेल तर या षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये बरेचसे चेंडू डॉट्स देखील काढावे लागतील. इथं मात्र चांगला चेंडू मात्र मंथन रिलीज करतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू अफलातून. जर ॲक्शनचा विचार केला तर थोडीशी वेगळी ॲक्शन, मलिंग स्टाईल मधली ॲक्शन थोडीशी पाहतोय. पण मंथनची चांगली गोलंदाजी, चांगल्या ॲक्शन मध्ये मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण त्याला. आता मात्र टाकलेला चेंडू अफलातून शॉट, जबरदस्त शॉट, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातात. चांगली फलंदाजी संदीपच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवला. फटका सजवत असताना क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडू खाली आले आणि मात्र 2 धावा मात्र इथं धावून काढण्यामध्ये यशस्वी फलंदाज संदीप. इथून पुढे मात्र चांगला फटका रिलीज केला, आतलातून शॉट, जबरदस्त शॉट, क्षेत्ररक्षण सज्ज. इथं मात्र विकेटची पतन होते की काय. तर
विकेट नंबर 2 मात्र इथं बॅक टू द पॅव्हेलियन. जसं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल जतीन पाटील. इथं मात्र दुसरा हादरा जुगाव संघ. मी म्हटलं होतं विकेट्स काढा, डॉट चेंडू काढा, कमबॅक करता येऊ शकतो. या मैदानावरती कमबॅक होतो आणि कमबॅक केलेले या अगोदर देखील आपण मोठे मोठे मॅचेस या मैदानावरती पाहिलेत आणि कमबॅक नक्कीच केला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. कमी स्कोर जरी असला तरी तो डिफेंड करू शकतो. अशा पद्धतीची स्थिती या मैदानावरती कुठल्याही क्षणी येऊ शकते आणि तो क्षण मात्र हाणतोय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी मंथनच्या माध्यमातून केली जाते. मंथनचा विचार केला आपण तर 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले गेलेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र ज्या विकेटची गरज होती तो संदीप मात्रेचा विकेट काढून देण्यामध्ये यशस्वी ठरला आणि विकेट नंबर 2 बेलापूर संघाचा बॅक टू द पॅव्हेलियन. इथून पुढे धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. दुसरा षटक प्रगतीपथावरती. हा षटक खूप इम्पॉर्टंट. मी मगाशीच म्हटलं होतं या षटकामध्ये जर निर्धाव चेंडू जर आले तर कदाचित मॅच मध्ये वापसी होऊ शकते जुगाव संघाची. परंतु क्रिकेट आहे, अजूनही खूप टाइम बाकी आहे. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेलाय. सरळ डी झोन गोशांक क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एकच धाव मात्र इथं भेटेल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पुढे 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटची पतन झाले आतापर्यंत आणि 16 धावा खर्च केल्या गेल्यात. आता इथून पुढे मात्र 13 धाव पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु मंथन कमबॅक करून देते जुगावासाठी आणि मंथन पाटीलचा हा षटक खूप इम्पॉर्टंट आहे आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी. ॲक्शन देखील त्याची चांगली आहे. यंग आहे, युवा टॅलेंट आहे आणि युवा टॅलेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट नवी मुंबई क्रिकेटसाठी. नवी मुंबई क्रिकेटचा विचार केला तर युवा टॅलेंट सातत्याने पुढे येत आहे आणि हा युवा टॅलेंट मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या गावासाठी खेळत असताना कुठेतरी दाखवून दिलं जातं की मी माझ्या गावासाठी खेळायला सज्ज आहे आणि माझ्या गावाला मी जिंकून द्यायची पूर्णपणे ताकद त्याच्यामध्ये देखील आहे. असं प्रत्येक खेळाडू विचार करत असतो की मी आज चांगली कामगिरी करेल, माझ्या गावासाठी कामगिरी करेल आणि माझ्या गावाला मी पुढे घेऊन जाईल, माझ्या गावाचं नाव मोठं करेल. प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. ते स्वप्न साकार करत असताना मात्र मंथन पाटीलला आपण पाहतो युवा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. इथून पुढे पाहूया पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. आता मात्र टाकलेला चेंडू अफलातून चेंडू वाऱ्याच्या वेगाने सुसाट किपर विकेट किपरच्या दस्तानामध्ये मध्ये जाऊन बसला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि इथं मात्र आणखी एक डॉट चेंडू येते. पाहूया या चेंडूमध्ये काय होते. आता मात्र फिरवलाय, आडवी बॅट फिरवली आणि देतोय येतोय हाय अँड हँडसम षटकार. षटकचा जर विचार केला तर 5 चेंडू अफलातून हाताळले होते. जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या मोक्यावरती शेवटच्या चेंडूवरती मात्र जतीन पाटीलच्या माध्यमातून मात्र जतीन पाटीलच्या बॅटमधून मात्र येतोय हा खणखणीत षटकार. या 6 धावांनी मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे अजून इथून पुढे 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 16 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते. सुशील येतोय, आपला दुसरा षटक हाताळतोय. वैयक्तिक दुसरा, संघाच्या वतीनं तिसरा षटक. आपल्या सेकंड स्पेलमध्ये पाहूया कितपर्यंत कशी कामगिरी करतोय हा गोलंदाज. अठरा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता बेलापूर संघाला. चला मैदानामध्ये मात्र नागराज देवताचं देखील आगमन झालंय आणि या मैदानाची मॅच चालू आहे. बेलापूर वर्सेस जुगाव
आणि मॅच चालू असताना मात्र मैदानामध्ये क्रीज वरती आपण सापाला पाहू शकतो. सापाने देखील दर्शन दिलेले या ठिकाणी. चला बाकीचे प्लेयर्स फक्त आणि अंपायर राहतील. बाकी जो सर्पमित्र असेल जो कोणी त्यांनी जाऊन तो हाताळायचा आहे. सर्पमित्र जो कोण असेल आपल्याकडे आता मैदानामध्ये सर्पमित्र कोण असेल त्यांनी कोणी ज्याला कोणाला साप पकडण्याची प्रॅक्टिस असेल कोणी चेष्टा करू नका तिथं जाऊन. कृपया करून विनंती आहे. जो कोणी पकडू शकतो त्यांनीच पकडा. सर्पमित्र असेल कोण ज्याला एक्सपिरियन्स असेल त्यांनी पकडा. बाकी अ, 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथून पुढे मात्र काय गणित करेल जुगाव संघ आणि बेलापूर संघ कशा पद्धतीने क्रिकेट खेळेल येणाऱ्या काही क्षणामध्ये हे चित्र क्लिअर होईल. कोण संघ जिंकतोय पुढच्या राऊंडमध्ये जात आहे कुठला संघ मात्र पराभूत होतोय एक पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि पाहूया गोलंदाजी मार्कवरती येतोय पुन्हा एकदा सुशील. इतर मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि
हलवार पद्धतीने चेंडू टाकला होता पण आणि एस्टनचा वेध घेतला गेला. सरळ चेंडू एस्टनवरती आढळला आणि मात्र त्रिफोल अच्छित मात्र त्या विकेटची पतन होतं. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. हलक्या पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ एस्टनवरती धडकला. फलंदाज बीट आणि इथं मात्र विकेटची पतन. विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. सुशील करून देतो कमबॅक. नवीन फलंदाज आतिश पाटील. आतिश पाटीलचा उल्लेख करायचा झाला तर जी कॅच, जो झेल पकडला गेला होता, नक्कीच क्रिक लाईव्हच्या माध्यमातून तो झेल जरूर दाखवला जाईल, परंतु तो जो झेल होता ना, बॉल खूप उंचीवरती गेला होता, तो थोडासा पुढे सरसवल्यानंतर मात्र बॅक साईडला फक्त हात त्यांनी टाकला आणि त्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. अफलातून झेल होता तो, एक जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला होता. तोच आतिश पाटील येतोय स्ट्रायकर एंडला, नवीन फलंदाज. इथून पुढे जर विचार केला सुशीलचा तर सुशील मात्र कमबॅक करून देतो. जुगावला काहीशी चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न करतोय. मंथननी जरूर चांगला गोलंदाजी केली होती पण शेवटच्या चेंडूवरती षटकार काढला. त्यानंतर मात्र सुशील आला. सुशीलने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटची पतन केली आणि इथं मात्र विकेट नंबर 3 बॅक टू द डगआउट. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये आतिश पाटीलला पाहतोय आपण. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुशील. क्या रे इथून पुढे कमबॅक कशा पद्धतीने करतोय, कुठला संघ मात्र जिंकेल, खूप इंटरेस्टिंग आहे. चांगला चेंडू रिलीज केलाय फलंदाजांनी, मात्र शॉट चांगला खेळून काढलाय. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. मात्र इथं मात्र एकच धाव कंप्लीट केली जाईल आतिश पाटीलच्या माध्यमातून. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाईल. 23 रन्स. चला स्पीडअप करायचं आहे कारण सापाने ऑलरेडी आपला 10 मिनिटं खाल्ल्यात. चला गेम स्पीडअप करा. साप म्हटल्यापेक्षा नागच होता तो प्युअर. इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू. आता क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. थ्रो खूप लांब असला परंतु विकेट किपरची चपलाई चांगली होती. विकेट किपर गेला, सरळ बॉल दस्तानामध्ये घेतला आणि एकच धाव खर्च केली गेली. एका धावेने धावा संख्या 24 रन्स. आता इथून पुढे इक्वेशन चेंज होईल, गणित चेंज होईल. धावसंख्यांचा विचार केला तर 24 धाव फलकावरती लागले म्हणजे येणारे 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू, ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू खोदून काढला होता परंतु सरळ डी झोन मध्ये जातो. एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते. आता मात्र आला फटका मोठा परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. इथून पुढे विकेट. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी सुशील मात्र इथं दाखवतोय प्रात्यक्षिक. कारण जर विचार केला 18 चेंडू 16 धावा बाकी होत्या, 2च विकेट पडले होते बेलापूर संघाच्या. आता मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 4 बॅक टू द डगआउट. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि धावसंख्यांचा विचार केला तर मात्र रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी कुठेतरी होतोय सुशील. कारण 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात म्हणजे 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय, शरद ठाकूर. इथून पुढे बेलापूर संघाला थोडंसं सूझबूझवाला क्रिकेट खेळावं लागेल, थोडं डोकं लावावं लागेल. कारण धावसंख्यांचा विचार केला तर 13 धावांची आवश्यकता आहे आणि 13 चेंडू बाकी आहेत. म्हणजे धावसंख्या मोठी नाही आहे परंतु विकेट्स जर आपल्या गेल्या तर कदाचित हे महागडं चित्र आपण बघायला भेटू शकतो आपल्याला. कारण की हे चित्र नेरुल गावची जी नाईट स्पर्धा होती त्या नाईट स्पर्धेमध्ये देखील पाहायला भेटलं होतं. शिरवणा संघ खेळत होता कोपरा संघाच्या विरुद्ध आणि तिथं मात्र 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना मात्र ती मॅच मात्र हातातनं गेली होती शिरवणे संघाची. तर तो चित्र देखील आपल्याला डोक्यामध्ये ठेवावं लागेल. म्हणून बेलापूर संघाला मी आठवण देतो की आपण देखील चांगला गेम खेळा कारण की 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. इथं सुशील चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा इन ॲक्शन गोलंदाजीमध्ये.
नवीन फलंदाज मात्र शरद ठाकूर, लेफ्ट हँड बॅट्समन. इथं मात्र बीट केलाय. काहीतरी घडलंय. पंच डिसिजन देतील थोड्या वेळामध्ये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावा. बेलापूर संघ काहीशी चांगल्या स्थितीमध्ये असताना कुठेतरी थोडीशी समस्या उद्भवली. एखादा मोठा फटका मात्र बेलापूर संघ मॅच घेऊन जाऊ शकतो. परंतु चला जरा स्पीडअप नका करू. चला जुगाव संघ ऑलरेडी उशीर झालाय, कारण की नागदेवता देखील उपस्थित झाले होते. उन्हाचा देखील तेवढाच मोठा तडाखा आहे. ऊन देखील तेवढंच, तापमान देखील हाय आहे. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती पियुष पाटील. युवा टीम, यंग टीम जुगाव संघाची. आणि जुगाव मात्र युवा टीम आपण पाहतो, त्यांची चांगली टीम, चांगलं टीमवर्क, चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. पियुष पाटील आले गोलंदाजीसाठी. आता मात्र बेलापूर संघाचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय थोडंसं, टाइम खूप वेस्टेज होतोय. गोलंदाजी मार्कवरती पियुष पाटील. बॅट्समन जतीन. पाहूया जतीन काय करेल संघासाठी. 12 चेंडू 13 धावा. इंटरेस्टिंग मॅच, जबरदस्त मॅच. इथून पुढे चांगला चेंडू रिलीज केला गेला, परंतु एक धाव घेण्याच्या चक्कर मध्ये इथं घडतंय काय तर विकेट नंबर 5. बॅक टू द डगआउट. शरद ठाकूर जातो तंबूच्या आश्रयाला, जिथं एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फलंदाज जतीनने त्याला रोखलं आणि रोखल्यानंतर तो रिटर्न येण्याच्या चक्कर मध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेटची पतन गेली आणि विकेट नंबर 5. बॅक टू द डगआउट. 6वा प्लेअर, नवीन बॅटर, न्यू बॅटर करण येतोय, नवीन बॅटर. इथून पुढे काय कमबॅक केला जातोय जुगाव संघाकडनं. अक्षरशः दिवसात तारे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो बेलापूर संघाला. 38 धावांचा चेस, म्हणजे 30 चेंडू 38 धावा हव्या होत्या. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं सुशीलने. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत मात्र इथं पियुष पाटील देखील कमबॅक करतोय की काय. पहिला चेंडू मात्र डॉट चेंडू आणि विकेटची पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू टाकेल. इथं मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला, रिलीज केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल जतीनला. इथून पुढे जतीन सारखा एक्सपिरियन्स फलंदाज आहे, परंतु त्याला थोडंसं दाखवावं लागेल, थांबावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण धावसंख्या मोठी नाही. एखादा मोठा फटका आला तर मॅच फिरू शकते पूर्णपणे, परंतु क्रीजवरती थांबणे गरजेचं आहे. क्रीजवरती थांबणे, बॅटिंग करणे आणि चांगले शॉट सिलेक्शन करणे इम्पॉर्टंट पार्ट सध्या बेलापूर संघासाठी. इथून पुढे वाईटचा इशारा येतोय. पियुष पाटील मात्र कुठेतरी मिस्टेक करतो. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे, एक एक धाव महत्वाची आहे. एक धाव खर्च केली जाते तेव्हा मात्र पुढे धावसंख्या वाढते बेलापूर संघाची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. 11 धावांची आवश्यकता अजूनही. आता मात्र चांगला फटका टोळावून काढलाय करणच्या माध्यमातून. मात्र एक धावावरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी संत गतीचा क्रिकेट पाहतोय आपण मैदानावरती, कारण की संध्याकाळ जशी होईल तसं तसं हा चित्र मात्र बऱ्याचशा मॅच मध्ये दिसायला सुरुवात होईल. कारण संध्याकाळच्या टायमिंगला दमट हवामान असल्या कारणाने थोडा बॉल ट्रॅव्हल व्हायला कमी होतो. इथं मात्र मिस्टेक करतोय गोलंदाज.
इथं मात्र व्हाईट चेंडू, चांगली गोलंदाजी होत होती, त्यानंतर मात्र 2 वाईट्स या षटकामध्ये आले. त्या 2 धावा खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. आता मात्र धावसंख्या 29. अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. 9 बॉल 9 रन. इथं मात्र बॅट फिरवली, परंतु इथं इथं मात्र विकेटची पतन होते. करण जातोय बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतोय अनु. इथून पुढे मात्र 8 चेंडू, 2 चेंडू बाकी आहेत. येस, 8 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा 8 चेंडू. इम्पॉर्टंट मॅच. मी म्हटलं होतं, मी इनिंग चालू होण्या अगोदर म्हटलं होतं या ग्राउंडवरती कमबॅक करू शकतो. ह्या ग्राउंडचा एक्सपिरियन्स मला बऱ्यापैकी आहे. या ग्राउंडवरती मी सातत्याने कॉमेंट्री करत असतो आणि ह्या ग्राउंडवरती मला माहिती आहे 38 धावा किती मोठ्या आहेत. त्या 38 धावा दिसताना 5 षटकामध्ये छोट्या जरूर दिसतात, परंतु त्या डिफेंड केल्या जातात आणि तो दाखवतोय. सध्या जुगाव संघ अफलातून गोलंदाजी, 6 विकेट बेलापूर संघाच्या आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि 6 विकेट किती इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. सुशीलने मात्र काय कमबॅक करून दिलं होतं. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पियुष पाटील देखील तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी. इथून पुढे बेलापूर संघ एक चांगला फटका मात्र मॅच फिरवून जाऊ शकते. पाहूया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज अनु. इथून पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलोय. क्षेत्ररक्षकाला विकेट नंबर 7. बेलापूर संघ पूर्णपणे बॅकफुटवर तर मॅच मध्ये गेलेला आहे. फटका खेळायचा जरूर आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे, कारण की धावसंख्या 9च अजूनही. 7 चेंडू 9 धावा. मोठे फटके जरूर मारा, पण तुमचा जो सेट बॅट्समन आहे त्याला चान्स द्या. 1 धाव काढा, 2 धाव काढा, सेट बॅट्समनला चान्स द्या. आता तुम्ही नवीन फलंदाज येणार आणि मोठा फटका मारण्याच्या चक्करमध्ये विकेट घालवणार, तो मॅच प्रेशराइज बनणार आणि प्रेशर बेलापूर संघावरती साफ, क्लिअर, एकदम क्लीन. करण मात्रे नवीन फलंदाज. इथं मात्र आमचे 12वे प्लेयर मात्र नाव सांगून वैतागलेत, कारण की प्रत्येक फलंदाज येतोय विकेट टाकून जातोय. बेलापूर संघ सध्या खराब क्रिकेट खेळतोय, कारण की आपल्याला चांगला क्रिकेट खेळायचं, चांगला दर्जाचा क्रिकेट खेळायचा. मी शिरवण्याची मॅचची आठवण करून दिली होती, तीच प्रात्यक्षिक कुठेतरी आता परत एकदा दिसतोय आपल्याला. इथून पुढे मात्र पाहूया पुन्हा एकदा जुगाव संघ काय कमबॅक केलं. वड कमबॅक, जबरदस्त कमबॅक. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हे काय करून बसलं बॅटर. फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला देखील कॅच देण्यामध्ये आणि कॅच घेण्यामध्ये जुगाव संघ यशस्वी होतो. विकेट नंबर 8. बॅक टू द डगआउट. आता मात्र पूर्ण आशा अपेक्षा, धावसंख्यांचा विचार केला तर 29 9 पाहिजे. विकेट 8. कुठली मॅच जिंकली असं होत नाही, कुठली मॅच हारली असंही होत नाही. पूर्ण परफॉर्मन्स द्यावं लागतं, 100% एफर्ट द्यावं लागतं आणि ते एफर्ट सध्या जुगाव संघ देतोय. अफलातून गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी करतायत. आता मात्र पूर्ण आशा, पूर्ण अपेक्षा मात्र फलंदाजाचा विचार केला तर नवीन फलंदाज कल्पेश आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक घेऊन येईल उमेश हेडगे. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. एक मोठा फटका, बेलापूर संघ विजयी आणि 1 विकेट. पूर्णपणे दबदबा जुगाव.
पाहूया इंटरेस्टिंग मॅच या शिरवणीच्या मैदानामध्ये गावदेवी चषक 2025 मध्ये पाहतोय घमासान जोगाव वर्सेस बेलापूर. 7 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू उमेश रिलीज करेल. आता मात्र मोठा फटका येतोय, उडवलाय तारा मंडल मध्ये भरून गेलेला चेंडू आणि चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषा पार. येतोय मोठा फटका. षटकार, ज्या षटकाराची गरज होती बेलापूर संघ अपेक्षा करत होता, वाट पाहत होता. पहिल्या चेंडूवरती अटॅक इन मोड धारण केला आणि पहिल्या चेंडूवरती उडवला चेंडू षटकार. इथून पुढे 5 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा आणि 5 चेंडू. अजूनही मॅच बाकी आहे, अजूनही मॅच बाकी आहे. एक मोठा फटका जरूर आलाय, बेलापूर संघाकडे मॅच जिंकले, परंतु 8 विकेट गेल्यात. इथून पुढे विकेट एखादा गेला तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. पाहूया काय घडतंय. 5 चेंडू आणि 3 धावा. करण मात्र अपेक्षा आशा पूर्णपणे जिवंत ठेवते बेलापूर संघाच्या. मॅच जरूर लूज झाली होती, लूज सोडली होती बेलापूर संघाने, परंतु आता मात्र पकड निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरतोय करण. पहिल्या चेंडूवरती उमेशच्या हल्ला चढवला. दुसरा चेंडू. इथून पुढे मात्र हो हो नो लँडमॅन झोन मध्ये एकच धाव, एकच धाव, एकच धाव. काय प्लॅन केले करणनी नक्की, कारण की करण स्ट्राईक वर येणे खूप इम्पॉर्टंट होता, परंतु करणला माहिती 8 विकेट गेल्यात. इथून पुढे विकेट पडला रनआउटच्या स्वरूपाने ते देखील मागात जाऊ शकतो, म्हणून त्यांनी तो प्लॅन केला. कारण की त्याला माहिती आहे विकेट जाणे इम्पॉर्टंट नाही, विकेट ठेवणे इम्पॉर्टंट आहे. कारण 4 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 2 धावा. उमेशला मात्र चान्स घ्यावं लागेल. पाहूया काय करतोय. इथून पुढे चांगला फटका, चांगला शॉट रिलीज केला गेला. एकच धाव घेतली गेली. मॅच मात्र इथं बरोबरीमध्ये घेऊन आले, परंतु या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. अजूनही 3 चेंडू आणि 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. वड मॅचच, काय मॅच रंगली यार. त्या षटकारानंतर मात्र पॅच फिरली पूर्णपणे, नाही तर सुशीलनी पियुषनी पूर्ण दबदबा निर्माण करून ठेवला होता. आता मात्र चांगला फटका रिलीज केला आणि करणनी मात्र मनसोबे साफ केले आणि संघाला मात्र एकेरी एका 1 हँडने जिंकून दिला आणि हा सामना जिंकतो बेलापूर संघ. हार्ड लक जुगाव संघ, परंतु चांगला प्रयत्न केला. चांगला प्रयत्नाचा मात्र आपण दाखवून दिलं की 38 धावाचा चेस देखील आपण रोखू शकतो, थांबवू शकतो आणि चांगली गोलंदाजीचा दर्जा तुम्ही देखील दाखवला. त्याबद्दल तुमचे देखील आम्ही शिरवणे गावदेवी शिरवणेकडे क्रिकेट टीम कडनं तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय. या नाणेफेकीसाठी यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय लगेचच. बेलापूर संघ आणि ट्रॉम्बे संघ. तर मॅन ऑफ द मॅच चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच गोलंदाजांनी चांगला एफर्ट केला होता बेलापूर संघाचा, परंतु 8 विकेट गेले त्यानंतर देखील स्वतः थांबला क्रीज मध्ये आणि करण ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करण आणि नाणेफेकीसाठी कर्णधार आपण देखील यायचंय.